क्षेत्र माहुलीमध्ये खेड गाण्यामध्ये पसरलेला आहे आणि जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळा कृष्णानगर यांना सत्कार होत आहे. शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्षा तसेच शिक्षणप्रेमी शाळा व्यवस्थापन समितीचे शिक्षणप्रेमी दर्शी आजोबा यांच्या हस्ते सत्कार होत आहे. माजी सरपंच माजी उपसरपंच काकडे साहेब यांच्या सहकार्यातून मिळालेले आहेत. शाळेकडे कायमस्वरूपी लक्ष असतं. सर्वांनी टाळ्या सावंत सर समोर संपूर्ण कार्यकर्त्यांमध्ये एक विचाराचा आधारस्तंभ असणारे त्यासाठी शाळेशी संपर्क साधणं साहित्याची पोच करणं विद्यार्थ्यांची चौकशी करणं असे हे कामकाज मोलाचं केलं. विविध स्पर्धा परीक्षांचे मार्गदर्शन सत्कार संपन्न होत आहे. शाळा आणि श्रीफळ सर्वांनी टाळ्या वाजवत आहेत. शाळेसाठी मुलांसाठी यांचं कायमस्वरूपी लक्ष असतं. शिक्षकांना सहकार्य करणं मुलांच्या प्रगती पूर्णपणे राऊंड टाकून पालकांना शाळेमध्ये यावं लागतं. शाळेतर्फे सत्कार होता प्रमुख पाहुण्यांकडे दिले जाते आणि प्रातिनिधिक स्वरूपात तिथं मुलं उभी राहतात. शैक्षणिक साहित्याचं वाटप दप्तर असेल वह्या असतील वॉटर गाईड असेल किंवा पेन्सिल असेल कॉम्प्युटर असेल वाटप त्याच्या मार्फत ते केले जातो किंवा त्या नात्यानं आपल्या जिल्हा परिषदेसाठी केले. माझ्या माहितीप्रमाणे त्या विभागामध्ये जिल्ह्यामध्ये हा पहिला कार्यक्रम असा की त्याचं सुरुवात माननीय कामेदारा कांबळे यांनी चालू केलेला आहे. चांगला उपक्रम आहे. चालू केलेला आहे. मला अभिमान आहे की आम्ही गेल्या उमेदवाराच्या पाठीमागे खंडीत आम्ही उभं राहिलो. जिल्हा परिषद त्यांना आम्ही सर्वांनी आमच्या परिवाराने असू द्या सर्व आपल्या खेळच्या जनतेनं निवडून दिलं. तर सार्थ अभिमान आहे की या जिल्हा परिषद सदस्यांच्या माध्यमातून आपल्या विभागातील जिल्हा परिषद शाळेच्या मुलांना सगळ्यांचीच परिस्थिती असते नसते पण शैक्षणिक साहित्य त्यांचा उपक्रम त्यांच्या मनामध्ये आला आणि त्यांनी तो पार पाडण्याचा सुरुवात शाळेच्या पहिल्या दिवशी सुरू केला. मी माझ्या स्वतःच्या वैयक्तिक आणि माझ्या विभागातल्या सर्व नागरिकांच्या वतीनं शाळा समितीच्या वतीनं त्यांचे खूप खूप आभार आणि धन्यवाद देतो की कामेशराव आपण हे काम हाती घेतलेलं आहे. शैक्षणिक वासा आता घेऊन आपण सुरुवात केलेली आहे. आपल्या पुढील वाटचालीस आपल्याला खूप खूप शुभेच्छा आणि एक आदर्श उपक्रम आपण चालू केला आहात त्याबद्दल आपल्याला खूप खूप धन्यवाद एवढं. दिलीपराव कांबळे या गुड मॉर्निंग. कसे आहात सगळे? शाळेचा पहिला दिवस कसा वाटतंय?
आज या ठिकाणी आज माझ्यासोबत पंचायत समिती सदस्य तो कोमल अजित गायकवाड, त्याचप्रमाणे माजी सभापती दादा कदम, तो माजी उपसरपंच सुधीरदादा काकडे, आमचे पॅनल अध्यक्ष सुजितदादा पवार, दादा कदम, माझे वडील मित्रराव कांबळे, गायकवाड सर, दादा फडतरे, त्याचबरोबर माझा सर्व मित्र परिवार आणि माझे मार्गदर्शक सरपंच उत्तम उर्फ पिंटू गायकवाड. आज या ठिकाणी आम्ही सर्वांनी संकल्प केला होता की पूर्ण फुलाची पाकळी आपली देण्याचं जे आपण भाग्य असतं त्याप्रमाणे मी शाळेसाठी उभं राहवलं आणि मराठी शाळेचा दर्जा सुधारून आपली कृष्णानगर शाळा कशी जिल्ह्यात प्रथम क्रमांकावर येईल यासाठी मी प्रयत्नशील राहील. येणाऱ्या काळात स्मार्ट स्कूल या संकल्पनेच्या माध्यमातून साधारणपणे 3.5 कोटीचा निधी आपण या शाळेला मंजूर केलेला आहे. ही शाळा आपण पूर्णपणे नवीन, जसं बाकीच्या शाळेत प्रायव्हेट हायस्कूल असतात, मुलांना सुविधा उपलब्ध होतात त्यामुळे पालक तिकडे वाहतात आणि त्याची फी लाख 50,000 हजार 30,000 असते आणि इथे मोफत शिक्षण असते. आता तर आपल्याकडे सेमी चालू आहे ना सुरुवात, तर सेमीसाठी पण आमचा एक संकल्प आहे. तेजस्वी अभियानाअंतर्गत आम्ही सेमी स्कूलसाठी ही शाळा दिलेली आहे. आपल्याकडे सेमी स्कूल पण शाळा होईल आणि पट आपल्या शाळेचा चांगला आहे. पुढच्या वर्षी ज्यावेळेस मी येईन त्यावेळेस शाळेच्या बाहेर ऍडमिशन क्लोज म्हणून बोर्ड लागलेला असेल आणि शाळांनी एक अडचण सांगितली की मुलांना येण्यासाठी लांबून यावं लागतंय. तर रिसर्चच्या पुलाचं पण काम आपण आता चालू केलेलं आहे. पूर्ण कॅनला पण बंदिस्त करतोय म्हणजे एखादा मुलगा येताना अपघात वगैरे काय घडू नये आणि काळेश्वरीचा रस्ता 1-2-3 महिन्यात चालू होईल. मुलांना यायला लागणार नाही, कोणाला त्याची अडचण होणार नाही. आपल्या सगळे आपलं मेडिकल कॉलेजशी आमचं बोलणं झालेलं आहे. सुधीरदादांनी आम्ही सांगितल्याप्रमाणे तो रस्ता पण आमचा चालू होईल म्हणजे मुलांना कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही. त्यानंतर माझी एक संकल्पना होती की ज्या मुलांना आई किंवा वडील एक पालक योजना आपण ही शाळेत राबवते, त्या एक पालक ज्यांना असतील त्यांना आपण प्रति महिना 2200 रुपये चालू करतोय आणि जे इथून पुढे नवोदयसाठी जे पात्र विद्यार्थी राहतील त्या सर्व विद्यार्थ्यांना आपण सायकलचं वाटप चालू करतो. स्कॉलरशिपसाठी शिक्षणाचा गुणवत्ता सुधारली पाहिजे तशी शिक्षकांची जबाबदारी. शिक्षकांना काही त्रास करावा नाही, तिथे काही कोण राजकारण करायला लागलं नाही. सर्व सामाजिक कार्य आपल्या सर्वांच्या हातून घडू आणि जे शाळेसाठी मला सर्वोत्तम करण्यात येईल त्यासाठी मी अहोरात्र कार्यरत आहे. तुम्ही कधी कोणती अडचण असेल, मी असेल, सुधीरदादा असतील, सरपंच असतील, सभापती असतील, आमचे मार्गदर्शन सुजितदादा असतील, त्यांना कधीही कोणीही कॉल करा. तरी अडचण आपण सोडवण्यासाठी तत्पर राहू. कोणतीही अडचण असू द्या, मेडिकल असू द्या. आता त्याचप्रमाणे आपण आबापकारामार्फत 5 लाख रुपये प्रत्येकाला चालू करतोय. त्यानंतर लहान मुलांसाठी ती एक पाल्य योजना चालू करतोय. अजून काही ज्या काही शासनाच्या योजना असतील आणि यानंतर आम्ही एक शाळा व्यवस्थापन कमिटी असते ना, तशीच आपण एक जिल्ह्याची कमिटी केलेली आहे आणि त्याचा जिल्हा परिषद अध्यक्ष जिल्ह्याच्या ह्या गटाचा अध्यक्ष म्हणून मी असणार आहे. त्यानंतर प्रिन्सिपल त्यामध्ये राहणार आहे. पंचायत समिती सदस्य, ज्येष्ठ तज्ञ रिटायर झालेले शिक्षक त्यांना आपण सामावून घेऊन त्या योजनेला आपण GPSS मधून 20 लाख रुपये मंजूर केलेले त्या योजनेअंतर्गत दरवर्षी शाळेला ते येणार आहे. आपल्याला जिथे काय वाटायचं ते आपण पाठवू शकतो. नाही तर नुसता जिल्हा परिषद सदस्य मोकळा आलाय आणि नुसतं आश्वासन देऊन गेलाय असं काय होणार नाही. तरतूद करून आपण ती कमिटी स्थापन केलेली आहे. येणाऱ्या काळात शिक्षकांना ती JR येईल त्याप्रमाणे त्याची त्यांनी अंमलबजावणी करावी आणि येणाऱ्या काळात जे शिक्षक इथे चांगले असतील, अजून काही स्टाफ वगैरे अभाव असेल तुम्ही मला सांगा. त्यावेळेस त्यासाठी आपण स्वतंत्र बैठक अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि सभापतीच्या दालनात लावूया आणि शाळेचे सर्व प्रश्न सोडूया. एवढं संपतो. जय हिंद, जय महाराज, जय हिंद. आपल्या प्रत्येक वर्गात 1-2 मिनिटं समोर गणवेश आणि पाठ्यपुस्तकं चला